मित्रांनो, आतापर्यंत आपण जाणून घेतला ग्रामपंचायतचा इतिहास. तर आता आपण जाणून घेऊयात ग्रामपंचायतची रचना. ही रचना या प्रकारे केली गेली आहे: ग्रामसभा, सदस्य व सरपंच. मित्रांनो, ग्रामसभा ती असते ज्यामध्ये 18 वर्षावरील सर्व मतदार ही सदस्यांची निवड करतात. त्यानंतरनं सदस्य ठरवतो की सरपंच कोण असेल व सरपंच हा ग्रामपंचायतचा मित्रांनो प्रमुख असतो. आता बघूयात सरपंचाची व ग्रामपंचायतची कामे. मित्रांनो, सर्वप्रथम त्यांना रस्ता, नाली, गटार, त्यानंतरनं मित्रांनो सुलभ शौचालय व कचरा या सर्वांची मित्रांनो व्यवस्था करणं हे पूर्णपणे ग्रामपंचायत व सरपंचाचं काम आहे. त्यानंतरनं मित्रांनो सरपंचाला अ, गावात घरकुल, त्याच्यानंतरनं सुलभ शौचालय, ज्या काही गव्हर्नमेंटच्या राज्य सरकार व केंद्र सरकार या दोघांच्या काही योजना असतील तर त्या मित्रांनो गावात राबवणं हेही सरपंचाचं काम आहे. त्या योजना गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवणं हे प्रामुख्यानं सरपंचाचं व ग्रामपंचायतचं मित्रांनो काम आहे. मित्रांनो, आपण आता जाणून घेऊयात ग्रामपंचायतचे अधिकार. अ, घरपट्टी व पाणीपट्टी ती तुमच्यावर लावू शकतात. त्याच्यानंतरनं गावामध्ये जर कुठल्या योजना असतील केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या, त्या योजना ते लागू करू शकतात व त्या योजनेचा लाभार्थी तेच ठरू शकतात. गावातील विकास कामांना मंजुरी तेही देऊ शकतात. त्यानंतरनं ग्रामसभा पण बोलू शकतात. आता जाणून घ्या मित्रांनो तुमचे अधिकार. तुम्ही ग्रामपंचायतला व सरपंचाला गावातील कामाचा हिशोब मागू शकता. जर ते भ्रष्टाचार करत असतील तर त्याला आळा घालू शकता व कुठल्याही गावाच्या कामाबद्दल तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता भेटूयात पुढच्या सिरीजमध्ये गाव ते देशमध्ये.